नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। सर्वात आधी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सगळ्यांनाच महत्त्व माहिती आहे त्याप्रमाणे आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवलेली आहे। यावेळी मी आणि आई आम्ही दोघांनी मिळून ही रेसिपी बनवलेली आहे। आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला हा रेसिपी व्हिडिओ, आणि आम्ही या चॅनलवरती अजून काय नवीन रेसिपीज बनवले पाहिजे ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवत राहा तुमचे फीडबॅक, तुमच्या प्रतिक्रिया, किंवा आम्ही अजून काही व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये चेंज केलं पाहिजे ते सुद्धा। आणि नवीन रेसिपी जर रेकमेंड करत असाल तर तुमचं नाव नक्की लिहा, त्याच्यामध्ये आम्हाला खूप आवडेल तुमचं नाव या चॅनलवरती मेन्शन करायला। नवीन रेसिपी घेऊन आपण परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञान नाचवीत नाचवीत। इथे मसाले घेतलेत मी, आपले गरम मसाले, जिरा आहे, धणे आहे, वेलची आहे, लवंग, मिरी आणि दालचिनी आहे। आणि याला आता आपण थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे थोडं एक छान सुवास येईल असं तोपर्यंत भाजून घेऊयात आपण। इथे आपण आपले सगळे खडे मसाले भाजून घेतलेत। आता आपण याला मिक्सरला लावून ह्याची पूड करून घेऊया। इथे आपण भाजलेल्या मसाल्यांची पूड करून घेतली आहे आणि आता आपण भाजी फोडणीला घालूया। इथे आपण एका साईडला तेल तापत ठेवलंय आणि इथे मी भाज्यांची तयारी करून घेतली आहे। कांदा आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे आपल्याकडे। ह्याच्यामध्ये वाल, पावटा, पापडी आणि मटार आहे। आणि आपण सगळ्यांचे दाणे इथे बाजूला काढून घेतलेत आणि त्याचे वरचे जे टर्फल आहे, जसं पापडी आहे, वाल आहे, पावटा आहे, त्याची टर्फल घेतलीत। इथे बोर आहे आपल्याकडे, तुम्ही छोटी छोटी हवी तर तुम्हाला आवडत असतील तर अजून 4-5 बोरं घेऊ शकता छोटी छोटी, मी एकच घेतले। वांग आहे आपल्याकडे आणि बटाटे आहेत। आणि ते हळद आणि मसाला पण मी काढून ठेवलाय बाजूला। आणि भाजी झाल्यावरती वरती टाकायला थोडंसं किसलेलं ओलं खोबरं पण आहे माझ्याकडे। आणि हा आपण जो मसाला तयार केला तो आहे। इथे तेल तापले आपलं, कांदा टाकूया। कांदा जरा भाजून घेऊ छान असा। कांदा थोडासा भाजू दे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। इथे कांदा आपला भाजतोय, त्याच्यामध्ये वरून मी थोडेसे तीळ टाकले। तीळ पण छान भाजले जातील म्हणजे वेगळा क्रंच येईल आपल्या भाजीला। कांदा आणि तीळ आपले भाजलेत आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय। टोमॅटो पण चांगला भाजून घेऊया। इथे आपला कांदा टोमॅटो नीट भाजला गेला, याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। हळद, आपला थोडासा मालवणी मसाला, आपण तयार केलेली ही गरम मसाल्याची पूड, आणि नावाला मी एक किचन किंग मसाला ऍड करते। याला मिक्स करून घेऊया। इथे आपल्या मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली आहे। आपण ह्याच्यामध्ये आपलं शेंगदाण्याचा कूट घालूया थोडा, आणि थोडंसं किसलेलं खोबरं, आणि ह्याला छान भाजून घेऊया। इथे आपल्या मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आपले दाणे आहेत ते सगळे टाकूया। छान मिक्स करून घेऊया। याच्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये बोर, बटाटे हे मिक्स करून घेऊया। पापडी आपण टाकतोय आता, आणि त्याच्याबरोबरच गाजर टाकूया।
आपण सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकल्यात आता आणि एक वाफ काढून घेऊया ना. इथे आपण आपल्या सगळ्या भाज्या ऍड करून मिक्स करून घेतल्या. सगळ्या भाज्यांना छान असं मसाला लागला आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया. मी याला सध्या एक वाफ काढून घेणार आहे. जर तुम्हाला हवी तर तुम्ही अशीच भाजी शिजवू शकता. मी फक्त एक वाफ काढून ह्याला कुकरला लावून 1-2 शिट्या करून घेणार, म्हणजे भाजी पटकन शिजेल. तुम्ही अशीच टोपामध्ये पण भाजी शिजवू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. उलट चव जास्त छान येईल. वेळ लागेल थोडा भाजी शिजायला, पण भाजी होईल नक्की. इथे भाजी आपण एक 2-3 मिनिटं वाफायला ठेवली आहे आणि आता मी उघडते त्याला. हा, खूप छान सुगंध आला भाजीचा. मस्त मस्त. आपण एकदम आपल्या गावच्या मालवणी पद्धतीने करतोय. काही ह्याच्यामध्ये फॅन्सी पदार्थ नाही आहेत की आलं लसूणच टाकलंय आणि हेच. जे घरात मालवणी घरामध्ये नॉर्मली जे सगळे प्रकार असतात ते आपण सगळे ह्याच्यामध्ये टाकलेत. भाजीला छान वाफ आली आहे. आता आपण ह्याला कुकरला लावूया, पण त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते. बऱ्यापैकी पाणी टाकूया म्हणजे भाजी शिजायला मदत होईल आणि भाजीला थोडं मसाला म्हणजे जी ग्रेव्ही म्हणतो आपण ती पण छान येईल, कारण आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं ह्या दोन्ही गोष्टी टाकल्यात. सो ग्रेव्ही पण छान, म्हणजे जो मसाला असतो तो पण छान येईल. एक फक्त थोडं उकळ येऊ दे या पाण्याला आणि मग आपण ह्याला कुकरला लावून टाकूया भाजी. इथे आपण आपला टोपच कुकरमध्ये ठेवलाय आणि ह्याला झाकून ठेवूया आणि छान अशा 2 शिट्या करून घेऊया. आपली भाजी शिजेल. मी गॅस फास्टच ठेवते. एक शिटी झाली की थोडा गॅस आपण मीडियम करूया. भोगीची भाजी म्हटल्याबरोबर त्याच्यावर बाजरीची भाकरी पण येते. आपण ती करतो आता. त्याच्यासाठी बाजरीचं पीठ आहे थोडं, एवढं तुम्हाला भाकऱ्या करायच्या त्याप्रमाणे. तर ते नेहमीसारखं आपलं मळून घ्यायचं भाकरीसाठी. आता हे पीठ घालून पाणी घालून आपण हे मळून घेऊया भाकरीचं पीठ. ह्याला घट्टसर नाही मिळायचं आहे, थोडक्यात घ्यायचं मळून. आणि जेवढं तुम्ही छान मळून घ्याल ना तेवढी तुमची भाकरी सॉफ्ट होईल. आता भाकरी करताना कधी थोडंसं असं करून घ्यायचं, मग भाकरी जे वळायला भाकरी करायला बरं पडतं. आणि पीठ नेहमी तांदळाचं घ्यायचं, कारण ती भाकरी पटकन सरकते, ते बरं पडतं. सरकले की आपल्याला थापायला बरी पडते. अशी पातळ थापायची. अशी गोल गोल फिरवायची, अशी छान छान थापायची. मध्ये मध्ये तांदळाचं पीठ हाताला लावून घ्यायचं, मग ती भाकरी बरोबर सरकली जाते. आता भाजीच्या बरोबर आपण तीळ पण थोडे तापून घेऊया ह्याच्यावर भाकरीवर. मकर संक्रांत म्हटलं का तिळाचं महत्व म्हणून. आणि ही बाजू वरती पिठाची, तिळाची खाली. आता त्याला पाण्याने आपण नेहमीच्या भाकरीप्रमाणे पाणी लावून घ्यायचं. असं झालं की थोड्या वेळाने तिला ह्या काविलत्याने, मीडियम मी गॅस ठेवलाय, पूर्ण गरम व्हायला नाही द्यायची. थोडीशी उचलते असं म्हटल्यावर थोडंसं बघायचं आधी सोय करून. ती परतून घेतली, पण परतना जरा सावकाश, कारण आपलं पाणी असते ना वर, ते अंगावर उडू शकते, म्हणून अशी. आता ही थोडा वेळ ठेवायची. ही भाजी चांगली शेकून घ्यायची आणि मग नेहमीप्रमाणे भाकरी आपली करत जायची, शेकत जायची. त्याला थोडी हीट चांगली पाहिजे गॅसची. आता हे आपण परततोय. ही दुसरी बाजू भाकरीची, ही थोडी भाकरी आपली फुगायला लागते.
आता ही आपली भाकरी तयार झाली. आता आपण दुसरी घालायला हरकत नाही, दुसरी भाकरी घालायला. आपण भाजी कुकर मधून काढली आहे, छान शिजली आपली भाजी. आपण आता मीठ टाकलंय त्याच्यामध्ये आणि फक्त मी वरून थोडी कोथिंबीर टाकते. आणि इथे आपली भोगीची भाजी तयार आहे आणि आईनी बनवलेली छान गरमागरम भाकऱ्या तयार आहेत. या आपल्या बाजरीच्या भाकऱ्या आहेत, छान तीळ लावून बनवलेले आहेत. बाय.